सोनेरी विषूमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मराठवाडा स्पेशल, खानदेश स्पेशल डाळ बाटी। डाळ बाटी हा जीव की प्राण आहे मराठवाड्याचा। जसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये भंडारा असो, एखादा सण असो, तिथे पुरणपोळी केली जाते, त्याच प्रकारे मराठवाडा आणि खानदेशामध्ये भंडाराला हमखास होणारा जो पदार्थ आहे तो म्हणजे डाळ बाटी, आणि तो खूप रुचकर आणि चविष्ट आहे। तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघा। या रेसिपीसाठी जो महत्त्वाचा इंग्रेडिएंट आहे ते म्हणजे बाटीचं पीठ। बाटीच्या पिठासाठी जे प्रमाण आहे ते असे, 1 किलो गहू जर असेल तर पावशेर तुम्हाला मका लागणार आहे आणि 1 वाटी सोयाबीन। दॅट्स इट। मेन बाटीचा जो आत्मा आहे तो बाटीच्या पीठ दळण्यामध्ये आहे। आपल्याला बाटीचं जे पीठ आहे ते आपल्याला लागणार आहे भरड, कोरसर। आपल्याला बिलकुल सुद्धा बारीक पीठ नको आहे। आपल्याला भरडीच्या रूपाने आपल्याला हे पीठ हवं आहे। जर भरड असेल तर तुमची बाटी एकदम हमखास भारीच होणार। सो बाटीच्या पिठासाठी जे दोन महत्त्वाचे तुमचे पॉइंट्स आहेत त्यामध्ये प्रमाण आणि दळण। बाटीसाठी आपण पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मेन म्हणजे मीठ, थोडासा ओवा आणि चिमूटभर तुम्हाला खायचा सोडा लागणार आहे। भरडलेले थोडेसे धने, हे सगळे आपण जे जिन्नस पदार्थ टाकले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये एक मोहन घालायचं आहे आपल्याला, 2 चमचे। आधी मोहन आणि पीठ व्यवस्थित मिळून झाल्यानंतर वरून ज्या प्रमाणात पाणी लागेल त्या प्रमाणात पाणी घालून पीठ घट्टसर भिजवून घ्यावे। आपल्याला हे पीठ पातळ नको आहे, आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे। योग्य प्रमाणात पाणी टाकून घट्टसर पीठ भिजवून घ्यावे। आपल्याला ही कणिक आहे ती सैल नको आहे, घट्ट हवी आहे। कणिक छान प्रकारे एकदम मस्त गोळा तयार झाल्यानंतर त्याला तेलाचा हात लावून व्यवस्थित तिंबवून घेऊन ठेवणे। जेवढं जमेल तेवढं कणिक तिंबल्यानंतर तुम्ही जो गोळा आहे तो प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये रॅप करून त्याला कमीत कमी 1 ते 1.5 तास ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कणिक भिजवताना जास्त जोर देता जरी नाही आला तरी सुद्धा 2 तास ते मुरल्यामुळे त्याचा व्यवस्थित एकजीव होणार आहे आणि आपल्याला बाफ्या एकदम छान भेटतील। 1.5 ते 2 तास पीठ मुरल्यानंतर आपल्याला त्या पिठाच्या बाफ्या करून घेता येणार आहे। सो 1.5 तासानंतर आपण ते कणिक बाहेर काढलेलं आहे आणि त्याचे व्यवस्थित आपल्याला छान गोळे करायचे आहेत। साधारण 2 चपात्यांचा एक गोळा असावा आणि साबुदाणे वडे जसे आपण करतो तसे तो चपटा करायचा आहे आपल्याला। आणि याची जी मेन ट्रिक आहे ती ही आहे की पाणी उकळलेलं असल्यानंतर आपल्याला हे वडे पाण्यामध्ये सोडायचे आहेत। कोमट पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे नाही। साधारण या बाफ्या शिजण्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिट लागतात, पण हेच जर तुम्ही प्रेशर कुकर मध्ये शिजवून घेतले तर ते 10 ते 12 मिनिटांमध्ये सुद्धा शिजतात। फक्त प्रेशर कुकर मध्ये जर तुम्ही शिजवणार असाल तर आपल्याला प्रेशर कुकरची जी विसल आहे, शिट्टी आहे, ती काढून टाकायची आहे। या बाफ्यांचा व्हॉल्यूम किंवा या बाफ्यांचा आकारमान कमीत कमी 1.5 पट तरी वाढते शिजल्यामुळे, आणि जर तुमचे 1.5 पट बाफ्या वाढल्या असतील आकारमानाने, याचा अर्थ आपल्या बाफ्या एकदम परफेक्ट झाल्या आहेत। व्यवस्थित शिजलेल्या आहेत की नाही हे बघण्यासाठी आपण चाकू बाफ्यांमध्ये घुसवणार आहोत। तो जर व्यवस्थित न चिकटता जर बाहेर आला तर याचा अर्थ आपल्या बाफ्या परफेक्ट झालेल्या आहेत आणि आपण त्या आता बाहेर काढू शकतो। बाफ्या थंड झाल्यानंतर आपल्याला त्या कट करायच्या आहे आणि कट केल्यानंतर आपल्याला जर बाफ्या दाणेदार दिसल्या तर याचा अर्थ आपल्या बाफ्या परफेक्ट झाल्या आहेत, योग्य प्रमाणामध्ये सगळे जिन्नस पडलेले आहेत आणि शिजलेल्या सुद्धा आहेत। बाफ्या तळण्यासाठी आपल्याला
तेल एकदम कडक गरम तापवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये बाफळ्या सोडायच्या आणि नंतर गॅस हा मीडियम फ्लेमवर करायचा आहे। बाफळ्या टाकताना तेल हे एकदम कडकडीत तापलेलं हवं आहे, पण टाकल्यानंतर आपल्याला गॅस हा मंद आचेवर करायचा आहे। बाफळ्या व्यवस्थित चारी बाजूनी तळून गेल्यानंतर आपण त्या बाहेर काढणार आहोत। अशा प्रकारे सर्व बाफळ्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला चारी साइडनी गोल्डन कलर दिसला हवा आहे। सो अशा प्रकारे बाफळ्या तळल्यानंतर तुम्हाला क्रिस्पी मस्त खुसखुशीत अशी बाफळी मिळणार आहे। बाफळ्यांसाठी जी आपण डाळ बनवत आहोत तिच्यासाठी स्पेशल आपल्याला लागणार आहे कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडासा गूळ, मेन म्हणजे टोमॅटो, हिंग, लाल तिखट आणि सांबार मसाला। कढईमध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला मनभरून मोहरी टाकल्यानंतर गॅस लहान करून जिरे टाकायची आहे, जेणेकरून जिरं जळणार नाही। कढीपत्ता, लसूण आपल्याला इथे ठेचून फक्त टाकायचं आहे, त्याचे छोटे तुकडे करायचे नाही। मुबलक प्रमाणात हळद आणि त्याच्यानंतर तेलामध्ये आपल्याला हिंग, हिरवी मिरची, आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे आहेत, कमीत कमी 1 ते 1.5 चमचा। त्यानंतर आपल्याला यामध्ये सांबार मसाला 1 पाव चमचा टाकायचा आहे। त्याच्यानंतर लगेचच आपल्याला टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी टाकायच्या आहेत। टोमॅटो बिलकुल सुद्धा बारीक चिरायचे नाही या डाळीसाठी। टोमॅटो थोडासा कच्चा शिजला की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून चांगलं मस्त परतून घ्यायचं आहे। थोडासा गूळ 1 चमचा टाकायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो शिजतील। गूळ टाकल्यामुळे कांदा टोमॅटो लवकरच शिजतील। चवीपुरते मीठ आपण टाकतोय। फोडणीमध्ये मीठ आणि गूळ टाकल्यामुळे जिन्नस लवकर शिजण्यास मदत होते। मुठभर कोथिंबीर आपल्या आवडीनुसार टाकू शकतो। मिश्रण व्यवस्थित एकजीव होईल। त्यानंतर आपल्याला शिजवून घेतलेली डाळ आता याच्यामध्ये टाकायची आहे। बाफळ्या या पाणी पितात, त्यामुळे शक्यतो वरण हे आपल्याला पातळच लागते, त्यामुळे त्या प्रमाणात वरणामध्ये पाणी घालावे। जास्त घट्टसर वरण बाफळ्यांना चालत नाही। पाणी टाकल्यानंतर परत एक अंदाजे चवीपुरते मीठ टाकावे आणि मोठ्या गॅसवर वरण चांगलं उकळून द्यावे 5 ते 7 मिनिट। वरणाला चांगली उकळी सुटली की त्याच्यानंतर तुम्ही गॅस बंद करा। अशा प्रकारे बाफळ्यांचं वरण हे तयार झालेलं आहे। सोनेरी विश्वच्या सगळ्या चाहत्यांनी ही रेसिपी एकदा बनवायचीच आहे। स्टे ट्यून, बाय बाय।